तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी किंवा काळजी करणारी व्यक्ती कोणती आहे? नवरा. दुसरा कोणी? नवऱ्याशिवाय दुसरं कुणीच नाही या जगामध्ये. बरं, कशा प्रकारे काळजी घेतली बरं काळजी बाबांनी? म्हणजे माझ्या दुखण्याची सुखण्याची, कामधंद्यातली. समजा रानात गेले मी, उशीर झाला मला, हा. कधी येणार, आली रानातून, अरे टाक वज, हातपाय धुवून घे, जीवन घे. नवराच काळजी कर. बरोबर दुसरं काळजी करणारं जगात कोणी नसतं बेटा. बरोबर, खरी गोष्ट आहे. बाबा आहेत तुमच्यासोबत आणखी? मगाशी जे होते तेच बाबा ना? हा. बरं, चांगली गोष्ट आहे. तुमच्या संसाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तुम्ही दोघांनी कशा प्रकारे कष्ट वगैरे केले लय बरं? कष्ट केलं. ज्या टायमाला माझं लग्न झालं ना, हा. त्या टायमाला माझी परिस्थिती लई वेगळी होती. बरं. खेकडे ना खेकडे, ते खेकडे धरायचे आणि मी अशी पिशवी धरायची. बरं. ते खेकडे धरून पिशवी टाकायचे, हा. तिकडे ते पिशवी खेकडे घेऊन बाजारात जायचे हडपसरात. बरं. ते खेकडे विकायचे, तांदूळ, डाळ, साखर, बुकणी घेऊन मी यायचे त्या काळात. बरं. एकमेकांची साथ तुमची एकामेकाची साथ काय म्हणतो? अजूनपर्यंत साथ आहे. बरोबर. अजूनपर्यंत साथ. नवरा नसता तर मी तो वरती कधी गेले असते. आता आजारी होते ते 3 महिने घरामध्ये, घरात कशा माझ्या लेकरासारखं आहे, मुलासारखं आहे. 3 महिने मी घरामध्ये लगवीट केली. नवऱ्याने 3 महिने माझी लगवीट बाहेर पिकली. पण नाताला का लेकाला का सुनाला असं नाही सांगितलं की आज म्हातारीने लगवीट केली बाहेर जाऊन टाक. बरोबर, म्हणजे परिपूर्ण काळजी ते घेण्यासाठी. नवऱ्यानेच घेतली काळजी. बरोबर. 4-5 वाजताच उठून ते गमेलं फिकून धुवून गावून आणि परत आणून चकाचक करून ठेवायचे. बरोबर. पण घेणारा म्हणजे फक्त नवरा, बाकी कुणी नाही. बरोबर. अजूनपर्यंत नवराच. आता एवढी वय झाली तरी साथ ही रहते हो, तुम होते हो इन आँखों में.